आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अधिवेशनासंदर्भातली, कारण राज्याचं पावसाळी अधिवेशन हे उद्यापासून सुरू होते आणि त्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। कारण आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस हे विरोधात आहेत। नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री हे विरोधकांना चहापानासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमंत्रित करतील, परंतु विरोधक चहापान करतात की नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकणार हे पाहावं लागेल। आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे। खाते वाटपानंतरची ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। तर राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे। तर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात अजित पवार गटाची देवगिरीवर बैठक होती आणि प्रतोद अनिल पाटील यांनी बैठकीला सगळ्या आमदारांना हजर राहण्यासाठी नोटीसही बजावली आहे। सुनील तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। तर राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आलेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सगळे आमदार उपस्थित राहणार का, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पावसाळी अधिवेशनातील रणनीती ठरविण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होते आणि राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन असल्यानं मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। याशिवाय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळामधील विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडणार आहे आणि यंदाच्या अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतापदावर एकमत झालं नसल्यामुळे विरोधी पक्षनेता कोण असणार याविषयी संभ्रम कायम आहे। तर अजित पवारांना अर्थ खातं मिळाल्यानं काँग्रेसमधले नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला। अजित पवार अर्थमंत्री असल्यानं त्यांनी आम्हाला निधी दिलेला नाही असं कारण देऊन जे लोक ठाकरेंना सोडून गेलेत त्यांनी आता परत यायला हरकत नाही, अशी मिश्किल टीका अशोक चव्हाणांनी केली आहे। मी अजित पवार 2 जुलैला अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। तर नुकतंच मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर केलं। त्यामध्ये अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। पण आता त्यावरून राजकारण सुरू झालंय। अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याच मुद्द्यावरनं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या आमदारांना चांगलंच डिवचलेलं आहे। आता आजची परिस्थिती जर पाहिली की ज्या दादांना सोडून गेली तेच दादा पुन्हा आज राज्याचे फायनान्स मिनिस्टर झालेले आहेत। तर या मंडळीला परत यायला हरकत नाही। जी मंडळी दादांच्यामुळे तिकडे गेली होती त्या मंडळीला आता ते कारण पुरेसं आहे। वर्षभरापूर्वी शिवसेनेतल्या बंडाच्या वेळेला बंडखोर आमदारांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर खापर फोडलं होतं। अजित पवार विकास निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या आमदारांनी केलेला होता। पण आता तेच अजित पवार शिंदे सरकारमध्ये सुद्धा अर्थमंत्री झाल्यामुळे सत्ताधारी शिवसेना आमदारांची चांगलीच कोंडी झालेली आहे। तेव्हा मुख्यमंत्री मी नव्हतो, मी आता मुख्यमंत्री आहे। त्यामुळे सगळ्या आमदारांना न्याय देण्याचं काम, समान न्याय देण्याचं काम आम्ही करू। कुणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही। अजितदादांना देखील प्रशासनाचा अनुभव आहे, त्यामुळे नक्की आणि मुख्यमंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल। अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे राज्यामध्ये नवं राजकीय समीकरण तयार झालंय। तसंच सत्तेमध्ये एक नवा वाटेकरी देखील आलेला आहे। त्यामुळे आगामी काळात अजित पवार अर्थमंत्री म्हणून कशा पद्धतीनं निधीचं वाटप करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना त्यांचं एक विधान बोलणार असल्याची शक्यता आहे। कारण मुंबई गुन्हे शाखेनं राऊतांना नोटीस धाडलेली असून मुख्यमंत्री कार्यालयाबाबत केलेल्या विधानाप्रकरणी उत्तर मागितलंय।
राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय असा खळबळजनक आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेला होता। तर या संदर्भातले पुरावे आणि माहिती देण्यासाठी क्राईम ब्रांचकडून राऊतांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। पोलीस राऊतांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करणार आहेत आणि या प्रकरणात राऊतांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो। सर, काही दिवसांपूर्वी आपण दावा केलेला होता की मुख्यमंत्री कार्यालयातील राज्यातील कारागृहांमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांचे संपर्क आहे, त्यासंदर्भात क्राईम ब्रांचने आपल्याला काही नोटीस वगैरे पाठवली? बघा, मी असं ऐकलं आहे, अशा नोटिसा पाठवलेल्या, अशा नोटिसा आल्या तर मी पुराव्यासह उत्तर देईन। आणि आता बातमी यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। तर अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं अडाण नदीला पूर आलेला आहे। या पुराचं पाणी बोरी अरब येथील पुलावरून वाहू लागल्यानं वाहतुकीला फटका देखील बसलाय। तर यवतमाळ दारव्हा मार्ग 30 तासांपासून बंद असल्यानं या ठिकाणची वाहतूक ठप्प झालेली आहे। याशिवाय अडाण नदीचं पाणी उदापूर, चिसगाव, फत्तेपूर येथील नदीकाठच्या शेतातही शिरलंय आणि त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन पिकाला पावसाचा तडाखा बसलेला असून अंकुरलेलं पीक उद्ध्वस्त झालंय आणि 40 हेक्टरवरील पिकासह जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बातमी आहे वाशिमची। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधल्या वरुड, चिखलागड तर सावरगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। मुसळधार पाऊस पडल्यानं खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालेलं असून या पावसानं खरीपाची नुकतीच उगवलेली शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिकं मातीमोल झालेली आहेत। तर शेती खरडून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जुलै महिना अर्धा संपला तरी देखील अजून पाऊस हा राज्यात हवा तसा सक्रिय झालेला नाहीये। हवा तसा पाऊस न झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। मुंबईत सुद्धा पावसाचा रेड अलर्ट आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवलेला असून विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे। तर कोकणात दमदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक धबधबे प्रवाहित झालेत। दापोलीपासून अगदी जवळच असलेला लाडघर चंद्रनगर धबधबा तरुणाईचं खास आकर्षण ठरलाय। या धबधब्यांचा नजारा डोळ्यात साठवण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात या धबधब्याचा मनसोक्त मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेकांची पावलं धबधब्याकडे वळतात। तर आज रविवार असल्यानं माळशेजला पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। कलम 144 लागू करण्यात आलेला असून पुणे, मुंबई, ठाणे भागातील पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे। तर ग्रामीण व शहरी भागातले पर्यटक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात। धबधबे, तलाव तसंच धरणांच्या ठिकाणी गर्दी करतात। तर जीवितहानी होऊ नये या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत म्हणून ही काळजी घेतली जाते। ठाणे ग्रामीणच्या वाहतूक पोलिसांनी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे। तर विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असलेलं मेळघाट अभयारण्य हिरवळीनं बहरलंय। हिरवगार पर्वतरांगा ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना खुणावतायत। नुकत्याच झालेल्या पावसानं मेळघाटातील नद्या, ओढे भरून वाहतायत। तर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेलं चिखलदरा सध्या विविध प्रजातींच्या वनस्पतींनी नटलेलं आणि निसर्ग सौंदर्यानं बहरलेलं आहे। राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झालेला असून यमुना नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात घट झाली असली तरी पुराचा धोका अद्यापही कायम आहे। दरम्यान पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। दिल्लीमधील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवम प्रताप यांनी। देश की राजधानी दिल्ली में इन दिनों बाढ़ से हाहाकार मची हुई है। राजधानी की कई पॉश कॉलोनियां तालाब बनी हुई हैं।
आईटीओ जहां मैं इस वक्त मौजूद हूं, यहां बीते 4 दिनों से किस कदर पानी भरा है आप विजुअल्स में देख सकते हैं। पूरी राजधानी एक तरीके से डूबी हुई है। इसके पीछे दरअसल लॉजिक ये दिया जा रहा है कि यमुना का जलस्तर लगातार बढ़ा है। वहीं जो पानी पहले दिल्ली शहर का यमुना में चला जाता था नाले नालियों के जरिए, अब वो पानी वापस नहीं जा रहा है। ऐसे में राजधानी के सबसे पॉश इलाकों में और चलने वाले एक चौराहों में आईटीओ की हालत इस वक्त क्या है आप देख सकते हैं। पहियों के ऊपर तक जो है पानी है दोनों साइड, और 4 दिन हो गए हैं लेकिन जो प्रशासन है वो इस पानी को खाली नहीं करा पाया है। बीते दिनों हालांकि 3 घंटे की बारिश से जलस्तर बढ़ने की बात हुई थी, लेकिन फिर भी राजधानी वासियों के लिए एक खुशखबरी है कि यमुना का जलस्तर लगातार कम हो रहा है। फिलहाल राजधानी के बासिंदों के लिए मुसीबतें कम नहीं होने वाली है, क्योंकि न सिर्फ पानी भरा है, इस तरीके के विजुअल्स हैं, बल्कि बारिश की वजह से स्थितियां बेहद खराब हो रही हैं, लोगों को परेशानी हो रही है और बाढ़ का जो पानी है वो निकलने का नाम नहीं ले रहा। कैमरा पर्सन रविंद्र के साथ शिवम प्रताप, नेटवर्क 18 दिल्ली। तर मध्य प्रदेशामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये धबधबे हे आता त्या ठिकाणी पाणी वाहू लागले। धबधब्यांमध्ये छतरपूर जिल्ह्यातील जटाशंकर धाम परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे। जटाशंकर धामच्या तिन्ही बाजूला डोंगर आहे आणि तिथे पाऊस पडल्यानंतर शिवधामच्या पायऱ्या आणि गायमुखच्या धबधब्यातून तिन्ही पर्वतांचं पाणी वेगानं खाली येतं, तर या पावसाळ्यात धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी होतीये। 15 दिवसांमध्ये मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला कोकणातील प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळतोय। वंदे भारत ट्रेनला मिळत असलेली पसंती पाहून तिच्या डब्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सध्या धावत असलेली वंदे भारत 8 डब्यांची आहे। लवकरच ती 16 डब्यांची करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे आणि गेल्या महिन्यापासून ही एक्सप्रेस साधारण 92 ते 93% क्षमतेने धावते आणि गणेशोत्सवासाठी वंदे भारत ट्रेनचं आरक्षण हाऊसफुल झालेलं आहे। आणि यानंतर बातमी आहे महागाई संदर्भातली, कारण बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत आणि 1 किलो टोमॅटोसाठी 150 ते 160 रुपये मोजावे लागतात आणि त्यामुळे आता 14% कुटुंबांनी टोमॅटो खाणं हे सोडून दिलेलं आहे, तर 46% कुटुंबांनी 1 किलो टोमॅटोसाठी 150 रुपये मोजलेत अशी बाब लोकल सर्कलच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे। सामान्यांसाठी हा महागाईचा रेड सिग्नल ठरतोय। तर सध्या आपण पाहतोय महागाईची झळ ही सगळ्या नागरिकांना बसतीये, ते म्हणजे टोमॅटोचे दर हे गगनाला भिडलेले आहेत। 68% कुटुंबांच्या जेवणात भाज्या कमी झालेल्या आहेत किंवा टोमॅटोचा वापर कमी झालेला आहे। आणि यानंतर बातमी आहे नाशिकची। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 टोळ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली, तर महागाली चौकामध्ये जुन्या वादातून 2 टोळ्यांमधली माणसं एकमेकांना आपण भिडताना बघतोय। लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण देखील केली आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या परिसरात वारंवार घडणाऱ्या या हाणामाऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय।